त्यानंतर आमचे हरड प्रतिष्ठानची टीम धर्मा दलवी जे पॅकर आहे त्यांची टीम सुपर 8मध्ये दाखल झाले। त्यांचं निश्चितच आदिवासी कर्जत प्रीमियर लीगमध्ये हार्दिक अभिनंदन। त्याच दरम्यान कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं अतिशय काटेकी टक्कर या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। ते टीम सुपर 8मध्ये गेल्या ते आमचे जिगरी ग्रुप विलास वाघमारे आणि राकेश कवठे यांची जी टीम होती। त्यानंतर आमचे स्वप्नील 11 दिनेशजी वाघमारे यांची टीम कालच्या दिवसामध्ये आपण सुपर 8मध्ये जाताना बघितली। आणि आज या स्पर्धेचा आपण तिसरा दिवस पाहतोय आणि या तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना आपण पाहणार आहोत। जतीनराज 11 विपक्ष हर्षाली 11 या दोन टीममध्ये पहिली लढत पहिली भिडत बामचमाळा दैवळी या मैदानावर आपण अनुभवणार आहोत। सामना 5 षटकांचा राहील। पहिले 2 षटक पॉवर प्लेचे राहतील आणि पंचांना विनंती असेल काही नियम असतील मैदानामधील ते दोन्ही करण्यात आलेले आपण सूचित करायचे आहेत। तर आपण पाहतोय दोन्ही ब्लू जर्सी असलेले दोन्ही संघ या मैदानामध्ये आपण पाहतोय। मयूर आणि सोमनाथ आणि त्याचा सहकारी मोहन बांगारे एक मला वाटतं मोहन बांगारे पाळी संघाचं प्रतिनिधित्व करतो। त्याच दरम्यान आपण पाहतो सोमनाथ वाघ भडवल टीमचा हा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू। सलामीची जोडी आज हर्षाली 11 टीमकडून धाडली जाते मैदानामध्ये। अतिशय धडक बेधडक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे ते दोन्ही फलंदाज। एक फलंदाज जर पाहिला तर राईट हँड दुसरा लेफ्ट हँड अशी जोडगोली या मैदानामध्ये आपण पाहतोय। खरोखरच आक्रमकता दाखवावी लागेल कारण समोर जी टीम आहे हर्षाली 11 विपक्ष जी आपण पाहतोय जतीनराज 11 रवी यांची टीम अतिशय सुरेख आहे। कारण जर त्यांची आपण प्लेइंग 11 पाहिली तर एकापेक्षा एक असे सरस फलंदाजाचा गोलंदाजांचा भरणा या टीममध्ये आहे। परंतु बघूया जो खेळाडू मैदानामध्ये आपला 100% योगदान देतो तोच खरा हिरो ठरतो। परंतु आपल्याला पाहायचे समोर सुद्धा ताकदीने मोहन बांगारे आणि सोमनाथ वाघ मैदानामध्ये आहेत। गोलंदाज दोन्ही टीम्सला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी या मंचावर आपण पाठवायचा आहे। तो बॉल घे वाला रवी आपला 12वा प्रतिनिधी पाठवा प्लीज आपणास विनंती असेल। तर सुनीलजी भोये टीम पॅकर आपण या व्यासपीठाकडून थांबायचे। आमचे मित्र गणेशजी वाघमारे यांसुद्धा आगमन झालंय सर्वांनाच विनंती असेल। त्याचप्रमाणे आमचे कशेलीचे पवार बंधू इथं सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे या। टीम पॅकर आहेत रघुनाथ पवार आपण सुद्धा या व्यासपीठाकडून थांबायचं आहे। दिनेश पवार याला गोलंदाजी दिली गेले। पहिलं षटक कर्जत यांकडून टाकण्यासाठी सज्ज। दिनेश वाघचौरे सालोक टीमचा प्रतिनिधित्व करणारा दिनेश वाघचौरे आज आपण पाहतोय जतीनराज 11 टीमकडून खेळताना। इथे मात्र पंचांच्या भूमिकेत मेन पंच संजय वाघमारे लेग पंच नितीनजी पवार। पहिला सामना पहिला षटक पहिला चेंडू इथे टाकला जातोय। सोमनाथ वाघ आणि मोहन बांगारे अशी सलामी जोडी हर्षाली 11 टीमकडून।
10-12 पळवांचा रनअप. पहिला चेंडू फेकला जातोय. हलकासा पुशअप मिड विकेट मध्ये इथं मात्र एकाच धावेने आपलं खातं उघडते सोमनाथ. अतिशय आक्रमक फलंदाज आहे, परंतु आपल्याला 5 षटकं खेळून काढायचे आहेत, त्यामुळे एक जबरदस्त भागीदारी निश्चितच करावी लागेल या दोन्ही खेळाडूंना. परंतु बघूया, गोलंदाज सुद्धा तेवढाच ताकदीचा आहे, कारण एकापेक्षा एक सरस गोलंदाज असून दिनेश वाकचौरे याच्यावर भरवसा दाखवला गेला आहे टीम कॅप्टन रवी वाघमारे यांनी. इथं मला थोडंसं जम्बलिंग होईल, कारण एक डावखुरा फलंदाज आल्यामुळे फिल्डिंगमध्ये वारंवार बदल केले जातील. त्यामुळे बघूया, मोहन बांगर एक आक्रमक फलंदाज आहे, ताबडतोड फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, पाली संघाकडचा हा खेळाडू. बघूया, आपल्या संघाला विजय जर करायचा असेल तर एक मोठं धावसंख्या निश्चितच उभारावं लागेल. इथं मात्र सुंदर डिलिव्हरी, हलकासा पुशअप करण्याचा प्रयत्न, परंतु एक जबरदस्त डॉट चेंडू फेकला जातोय. आणि याच दरम्यान एक सुंदर सुरुवात म्हणायला गेली होती दिनेश वाकचौरे. खरं तर चांगल्यासा गोलंदाजा नजारा पेश करतो हा खेळाडू, आणि का मला पहिलं षटक दिलंय याचं ताजा उदाहरण आपण पाहतोय दिनेश वाकचौरेच्या माध्यमातून. वा, अतिशय जबरदस्त गोलंदाजी. या आधीचा जो चेंडू आपण पाहिला स्लोवर चेंडू टाकला होता, त्यानंतर मात्र एक फास्टेस्ट डिलिव्हरी टाकली गेली या गोलंदाजाच्या माध्यमातून. म्हणजे विविधता आहे या गोलंदाजामध्ये. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली होती, त्यानंतर मात्र मोहन बांगारी सारख्या फलंदाजाला थांबून ठेवले. 2 डॉट चेंडू फेकल्यामध्ये यशस्वी ठरला हा खेळाडू. अतिशय जबरदस्त गोलंदाजी दिनेश वाकचौरे, रन फ्रॉम सालोक. अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. चौथा चेंडूचा मारा इथं आपल्याला पाहायला मिळतोय, आणि हा मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये जबरदस्त फटकाला गोल केला. 1 2 3 4 चौकार. जबरदस्त अशी फटकेबाजी. आता मात्र हात खोलण्याचा प्रयत्न केला गेला या फलंदाजाच्या माध्यमातून. थोडासा ओव्हरपिच चेंडू टाकला होता आणि त्याच्यावर मात्र घणाघाती प्रहार केला गेलाय. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आले, ती दुसऱ्या चेंडूमध्ये डॉट फेकला गेला, तिसरा चेंडू सुद्धा डॉट, आणि चौथ्या चेंडूवर मात्र आक्रमकता ठासून भरले ती मोहन बांगारी. कारण मोहन बांगारी सहसा एकेरी दुहेरीवर भर देत नाही, तो प्रत्येक चेंडू सीमापार फटकवण्याचा प्रयत्न असतो या फलंदाजाचा. असा हा फलंदाज, कारण आपण कर्जत तालुक्यामध्ये जर पाहिलं तर बरेच असे फलंदाज आहेत ते आक्रमकतेवर भर देतात. आहा हा हा, सुंदर असा चेंडू टाकला गेला. इथं मात्र थांबवलं गेलंय, शांत केलं गेलंय ते मोहन बांगारी या फलंदाजाला. जी आपण पहिल्या चेंडूवर चूक केली होती ती मात्र सुधारण्याचा इथं प्रयत्न केला जातोय या फलंदाजाच्या माध्यमातून. अतिशय जबरदस्त इथं मात्र कमबॅक म्हणावं लागेल ते दिनेश वाकचौरे यांचं. अप्रतिम. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असावा. बघूया काय रणनीती आखली जाते. हा कार्पेट लेवलने मला चेंडू, आणि इथं मात्र सुंदर अशी फिल्डिंग केली जाते. सागर पवार आमचे तिथं फिल्डिंग करतात, आणि षटक क्रमांक पहिलं मात्र इथं समाप्त होत आहे. सुंदर फिल्डिंग सागर पवार, बेनगाव टीमचे प्रतिनिधित्व असणार हे खेळाडू. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत त्या बिनबाद 6, म्हणजे बॉल टू रनची सरासरी हर्षल 11 या टीमने राखले. एक आक्रमक जोडी होती सोमनाथ वाघ आणि त्याचा सहकारी मोहन बांगारी. मोहन बांगारीच्या बॅटमधून आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला, परंतु मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की समोर एक तगडा संघ आहे जतीनराज 11. अतिशय चांगलेसे फलंदाज आहे. विजय वाघमारे असेल, रवी वाघमारे असेल, सागर पवार असतील, आमचे गौरकामाचे रघुनाथ असतील, रोशन असेल सालोकचा. म्हणजे बॅटिंग लाईन जर पाहिली तर अतिशय तगडी आहे. त्यामुळे या संघाला पराभूत करायचं असेल तर निश्चितच एक मोठं टार्गेट समोर उभं ठेवावं लागेल. ते हर्षाली 11, आमचे संकेत चव्हाण आणि संदीप वाघमारे यांची टीम या मैदानामध्ये प्रतिनिधित्व करत असताना पुन्हा एकदा आपण सामोरा मोहनला काहीतरी करून दाखवावं लागेल या मॅचमध्ये, कारण आयकॉनच्या भूमिकेत आहे. एक जबाबदारी दिले टीम पॅकर संदीप वाघमारे यांनी त्यांच्यावर की मोहनला आयकॉन घेतले आपण, आणि मोहनला ती जबाबदारी मात्र निश्चितच पार पाडावी लागेल. अतिशय आक्रमकते भरलेला हा खेळाडू आहे, परंतु भले भले खेळाडू या कर्जत प्रीमियर लीगमध्ये अक्षरशः फ्लॉप ठरताना आपण पाहिलेत. मोठी स्पर्धा असली की थोडंसं दडपण असतंच. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग मिस होतो या खेळाडूचा. रवी मात्र अतिशय चतुर आहे. नाणेफेक जिंकल्या रवीने मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आणि तो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतला असेल तर एक चांगली गोलंदाजी करण्याचा निश्चितच इथं प्रयत्न केला जातो या
दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला गोलंदाज आपण पाहिला दिनेश वाघचौरे, फक्त 6 धावा खर्ची केल्या त्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाची सुरुवात करताना रवीने मात्र अतिशय चतुराई दाखवतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, ऑफस्टम्पच्या दिशेने टाकला होता आणि पंच सांगता वाईट चेंडू आहे. ऑफस्टम्पच्या अतिशय बाहेर चेंडू फेकला गेलाय. पहिला चेंडू मात्र अतिशय तेज रफ्तार टाकला गेला होता, परंतु त्यानंतर मात्र रवीची अचूकता मात्र इथं आपल्याला दिसतंय. पाव जबरदस्त कट केला आणि मात्र फिल्डर डुस झालाय आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार चौकार. दणदणीत सनसनीत चपराक. इथं मात्र फिल्डिंग खराब झाली. आमचे विनय दिसतात संजय नगरचे आणि त्यानंतर हा एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी फटके म्हणजे बॅटची काढा लागली होती. एक जर जंप मारले असते तर एकच धावावर समाधान मानावं लागलं असतं ते मोहन बांगारी आणि हर्षाली 11 टीमला, परंतु तसं काही झालं नाही आणि इथं मात्र थोडीशी मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. टीम पॅकर आहेत, विनय पवार असतील, रवी असेल, त्यानंतर रुपेश असेल, हे 3 टीम पॅकर आणि स्वतः स्लिपमध्ये उभा आहे हा खेळाडू. परंतु बघूया, सुंदर अप्रतिम चेंडू टाकला जातोय. काय गोलंदाजी, धारदार गोलंदाजी केली जाते ती रवीच्या माध्यमातून. या आधी सुद्धा अतिशय चांगला चेंडू होता, परंतु फिल्डिंग खराब झाल्यामुळे तो चेंडू मिस झाला आणि चौकार गेला. परंतु त्यानंतर मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू, याला मात्र आक्रमकता दाखवले. लेग पंचाच्या डोक्यावर मारला मोठा फटका, जिथे रोशन फिल्डिंग करतोय आणि या दरम्यान दिनेश वाघमारे शीर्षे संघात इथं फिल्डिंग करतोय आणि इथं मात्र 2 धावा निश्चितच कंप्लीट केल्या जातात. चेंडूने मात्र उंची जास्त घेतली होती. जर फ्लॅट फटका मारला असता तर निश्चित मोहनला मात्र हा तिसरा चौकार आपल्या बॅटमधून पाहायला मिळाला असता. याआधी जर आपण पाहिलं तर दिनेश वाघचौरे याच्या गोलंदाजीवर सुद्धा एक चौकार ठोकला होता लॉंग ऑफ रिझनमध्ये. त्यानंतर दुसरा चौकार आपण पाहिला रवीच्या गोलंदाजीवर ठोकला होता पहिल्या स्लिपमध्ये. आणि हा एक बडा फटका, मोठा फटका, परंतु झेल बाद होते. वा, इथं मात्र सुरेख झेल पकडण्यामध्ये अशी ठरला योगेश आपचा वदप टीमचा. आणि यानंतर मात्र पहिला हादरा, पहिला दणका बसतोय तो हर्षल 11 टीमला. आमचे सन्माननीय मित्र योगेशजी ढोले, आपणास विनंती असेल की आपण या व्यासपीठाकडे यायचं आहे. तर पहिला हादरा बसलाय, आपण पाहतोय. ज्याने चांगली बॅटिंग केली होती तो मात्र फलंदाज बाद होतोय. सचिन जातोय मैदानामध्ये, सचिन वाघमारे मैदानामध्ये जातोय. आंबिवली टीमचा खेळाडू सचिन लोबेवाडी, सॉरी मिसअंडरस्टँडिंग, सचिन लोबेवाडीचा अतिशय जबरदस्त फलंदाज आहे. 3ऱ्या क्रमांकावर त्याला पाचारण केलं जात आहे. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे आणि निश्चितच एक विकेटचं पतन आपण पाहिलं. आता मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल दोन्ही फलंदाजाला. सोमनाथ वाघ नॉन स्ट्रायकर भडवल टीमचा खेळाडू, त्यानंतर सामोरा जो फलंदाज आहे लोभेवाडीचा हा खेळाडू सचिन लोभी, छोटा चनीचा खेळाडू आहे. परंतु बघूया, एक चांगले बॅटिंग परफॉर्मन्स इथे या मैदानावर दाखवावं लागेल या खेळाडूला. परंतु रवी सुद्धा तेवढाच तेज तरार गोलंदाज आहे. पहिल्याच षटकामध्ये आपले एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. गुडघा टेक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. इथं मात्र षटक क्रमांक दुसरं संपलंय. मला वाटतंय आठवतंय की पहिल्या दिवशी अजय वाघमारे मालवाडीचा असाच गुडघा टेक फलंदाजी करत होता. 6 चेंडूमध्ये 5 धावा पाहिजे होत्या आणि स्टंपवर जाऊन आदळला आणि तो सामना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. ते आमचे आनंद मिरकुटे यांची जी टीम होती त्या टीमला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. पहिले 2 पॉवर प्लेचे षटक इथं मात्र संपलेत. आमचे स्कोरर मित्र धावफलक सांगतात की 1/13 अशी धावफलकर धावा आहेत. तर यानंतर मी आमचे मित्र योगेशजी ढोले यांना विनंती करेन की आपण मायक्रोफोनवर यायचं आहे. हॅलो, सर्वांचं सहर्ष असं स्वागत. दरम्यान चालू मॅच आपल्याला पाहायला मिळते. जतीनराज 11 त्यांच्या विपक्षामध्ये हर्षळी 11 या 2 टीम दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13. 1/13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग करत होता मोहन बांगारी, तो इथून मात्र परतलाय.
त्याच्या जागेवरती आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला सचिन सचिन लोबी, ज्यांना आतापर्यंत एक चेंडूचा खेळ कळला तो देखील निर्धाव आला. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजीसाठी आला पुनश्च आपण पाहतोय दिनेश आपल्या खात्यातील दुसरं स्पेल घेऊन आला. जबरदस्त चेंडू, अगदी फुलर लेनचा चेंडू समोर टाकला होता. त्याला अगदी हेलिकॉप्टर पद्धतीनं एलिव्हेशन मात्र या चेंडूवरती मिळालं नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कमीत कमी डॉट बॉल तुम्हाला खेळावे लागतील. तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. मोठी धावसंख्या तुम्हाला उभा राहायची आहे, बॅटिंग करायची आहे पहिल्या सत्रामध्ये आणि इथून तुम्हाला टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे. अशा वेळी कमीत कमी डॉट बॉल तुम्हाला खेळणं इथे गरजेचं राहील. फटका फसला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅरी झाली झेल. हादरा क्रमांक दुसरा आपण पाहताय. हर्षल 11 या टीमला दुसरा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. सातत्यानं डॉट ऑफ पर्सेंटेज खऱ्या अर्थानं इथे खेळले जात आहेत. जेवढे डॉट बॉल तुम्ही खेळाल ना तेवढं प्रेशर तुमच्यावरती वाढलं जात आहे. कमीत कमी डॉट बॉल तुम्हाला खेळावे लागतील पहिल्या सत्रामध्ये. सकाळचं सत्र आहे, थोडंसं ड्यू फॅक्टर आहे. अशा परिस्थितीमध्ये धावा येणं थोडं कठीण असतं. इथे समजदारीचं क्रिकेट मैदानावरती तुम्हाला खेळावं लागणार आहे. हा देखील चेंडू चांगला होता, अगदी पडल्यानंतर शरीरावरती आदळलाय. शॉर्ट थर्डमॅनमध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकामध्ये ॲड केली जाईल. धावफलक जाऊन पोचलंय ते 15 धावा. जतीन राज 11 या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहताय रवीजी वाघमारे साहेब. त्यानंतर हर्षली 11 टीमचे पुरस्कर्ते आमचे संदीप साहेब आणि त्यानंतर संकेत साहेब. हा कमी गतीनं टाकला होता. बॅक ऑफ डी हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस केलं, व्हेरिएशन आणली गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी एकंदरीत या संघाची गोलंदाजी आपण पाहताय. टॉस जिंकून त्यांनी बॅट फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतला त्याला साजेशी अशी गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. 15 धावा धावफलकावर महत्त्वपूर्ण 2 फलंदाजीतून मात्र गमावलेत. ते बॅटिंग करणाऱ्या हर्षल 11 या टीमनं सोमनाथ वाघ त्यानंतर मोहन बंगारी हे दोन्ही सलामीचे फलंदाज माघारी फिरल्यानंतर थोडीशी बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळते आता हर्षल 11 टीम खऱ्या अर्थानं प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. परंतु अजूनही इथून काही बिघडलेलं नाही आहे. अजूनही 2 षटकं तुमच्याकडे बाकी आहेत. या 2 षटकांवरती जर आक्रमण झालं ना तर चांगली टोटलकडे तुम्ही वाटचाल कराल. एक टोटल तुम्हाला सेट करायची नाही, त्या टोटलपर्यंत तुम्ही जाऊन निश्चित पोहोचाल. आणि त्या टोटलला खऱ्या अर्थानं आता पोहोचवण्यासाठी हे दोन्ही फलंदाज आता जबाबदारीनं मैदानामध्ये खेळ करणार का हे पाहावं लागेल. आमचे पंच संजयजी वाघमारे साहेब सर या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत की हा स्क्वेअर चेंडू आहे.
अव्वंतर चेंडू आला, व्हाईट बॉल, 16 धावा. गोलंदाजाचं नाव रोशन. आणखीन एक व्हाईट बॉल. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिले 2 चेंडू आपण अगदी पाहताना अव्वंतर पद्धतीने फेकले जात आहेत रोशन या गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 षटकांमध्ये चांगली कामगिरी झाली. चौथं षटक आता प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडू खराब आलेत. धावफलक पुढे सरकलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. या मैदानाचा जर विचार करायला गेलो ना तर अगदी लो स्कोरिंग मॅच, ती हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला होताना पाहायला मिळाले. गेले 2 दिवस आपण या मैदानावरती खेळतोय. आणखीन एक व्हाईट बॉल. आमच्या पंचांचं देखील आपण खऱ्या अर्थानं विशेष आभार मानूया, कारण की गेले 3 दिवस या स्पर्धेसाठी त्यांची भरपूर सारी मेहनत राहिली आहे. त्यानंतर आमचे साथी स्कोरर माधुजी पवार सर, त्यानंतर आम्हाला ज्यांनी ज्यांनी या समालोचनामध्ये मदत केली ते सर्व समालोचक, आमचे या स्पर्धेचे आयोजक, मुख्य प्रणेते शिल्पकार सोमनाथजी वाघमारे साहेब, त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे मोठा मंच, हे मोठं प्लॅटफॉर्म या कर्जत तालुक्यातील सर्व खेळाडूंसाठी हे उभारण्यात आलंय. धन्यवाद साहेब. आणखीन एक व्हाईट बॉल. राऊंडी विकेट नाही आले. त्यानंतर अगदी पडल्यानंतर इथे फलंदाज बाद आहे. बॅटला चेंडू स्पर्श झालाय. बघा ही खेळाडू वृत्ती, स्पोर्टमन स्पिरिट मैदानामध्ये दाखवत असताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळाला या ठिकाणी. स्वतः फलंदाज मैदानाच्या बाहेर निघाला. धावसंख्या आपण पाहताय 19 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. चौथं षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडू स्क्वेअर टाकल्यानंतर त्याला मात्र विकेट मिळाली आहे. अचूक टप्प्यावरती मात्र त्याने तो चेंडू. आणखीन एक व्हाईट बॉल, नो बॉल. ओके, नो बॉल. पंच सांगतायत की नो बॉल आहे. अगदी विकेटच्या पलीकडे हा चेंडू. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा, डिलिव्हर्ड झाला आणि त्या अंपायरने त्याला नो घोषित केला. अद्याप जर पाहायला गेलं तर इथे आपण पाहतोय ना की गोलंदाजाला अजूनही यावेळी चांगला चेंडू, फ्री हिटचा चेंडू होता. अगदी हवं तिथं हा फटका सजवू शकला असता, परंतु शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर्ड झाला होता. त्याला अगदी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो असफल ठरलाय आणि इथे फ्री हिटचा चेंडू निर्धाव आलाय. धाबा खऱ्या अर्थानं जमवायचे आहेत, परंतु डॉट बॉल हे सातत्यपूर्वक खेळले जातात. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणून चेंडू ट्रॅव्हल झाला, डीपमध्ये चाललाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. गुड रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. धावफलक आता जाऊन पोहोचते 2च्या साहाय्यानं. आपण पाहता 21 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना जबरदस्त मॅच सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्यामध्ये चांगलं क्रिकेट हलक्या हातानं अकलीचा उपयोग करत असताना पॉइंट मधून चेंडूला काढलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे चेंडू चाललाय. सीमा पार चौकार. बरेचशा प्रतीक्षानंतर हा चौकार देखील आपल्याला पाहायला
11 टीमसाठी समाप्त झाली, कारण की चौकार आलाय फलंदाज सचिन वाघमारेच्या बॅटमधून, जो 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. चांगली बॅटिंग साकारत असताना सचिन वाघमारे हा स्कूप केलाय पाठीमागे लॉंग स्टॉपला. त्या ठिकाणी चेस मोठा आहे, जाईल चेंडू सीमा पलीकडे, येतोय चौकार, मिळतील 4 धावा. अगदी प्लेयर आपण ज्यावेळी या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतो, त्यावेळी अगदी प्रत्येक गावातले चांगले प्लेयर एकंदरीत या मैदान एक दुहेरी धाव त्याच्या मधून आली आणि एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29. चार षटकांचा खेळ समाप्ती झालाय. 29 धावा धावफलकावरती. जिथे धावफलक थांबलं होतं, असं वाटलं होतं की ही धावफलक आता पुढे जाते की नाही, परंतु मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती सचिन वाघमारे दाखल झाला आणि त्याने त्याच्या बॅटमधून धावा आणल्या. थोडीशी मदत गोलंदाजीची देखील मिळाली, कारण की त्याने आव्हांतर 5 चेंडू फेकले, त्या 5 धावा धावफलकामध्ये ॲड झाल्या. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही पाहायला गेलं तर या षटकामध्ये धावा आल्यात त्या 14. 29. धावा, 3 विकेट इथून गमावल्यात हर्षल 11 टीमनं. जोरकस अपील केली जाते, अंपायरकडे अपील दात मागितली जाते. अपील तंत्राचा वापर मैदानावरती केला जातोय, परंतु अंपायर आमचे तटस्थ आहेत, ते दर्शवत आहेत लेग स्टंप मिस करत आहे. आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. ही डॉट बॉल आहेत ना, ती खऱ्या अर्थानं डोकेटुकी ठरली आहे हर्षल 11 टीमची. सातत्यानं डॉट बॉल खेळले जात आहे. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. त्यांच्या विरोधामध्ये सन्मान देणं गरजेचं आहे. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला, अगदी समोर टाकला होता. त्याच्यावरती मोठा प्रहार चढवण्याच्या नादामध्ये फलंदाज आणखीन एक चेंडू डॉट खेळून काढतोय. मयूर हा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे स्लॉगरचं षटक म्हणून ओळखलं जातं. ज्या षटकामध्ये हाणामारी सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळते, तिथे मात्र फलंदाज नेमकी चुकी करताना पाहायला मिळतात. पुनश्च एकदा आणखीन एक फलंदाज बाद झालाय. चला नेक्स्ट मॅच आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन वर्धना पायल 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये फ्रेंडशिप 11, दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस करणार आहोत. वर्धना पायल 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये फ्रेंडशिप 11, दोन्ही टीमचे कॅप्टन. वर्धना पायल 11 चे पुरस्कर्ते सुनील आणि रघुनाथ. त्यानंतर फ्रेंडशिप 11 टीमचे पुरस्कर्ते दत्ताजी थोराड. या तिन्ही पुरस्कर्त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. आपल्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ना, जेवढं खेळाडूला महत्त्व आहे ना, तेवढंच पुरस्कर्त्यांना, कारण की त्यांच्या पुरस्कर्त्यांनी जी टीम घेतली आहे, त्याच्यामुळे ही स्पर्धा अगदी आपल्याला यशस्वी पाहायला मिळते. त्या सर्व पुरस्कर्त्यांचं आदिवासी कर्जत
प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्या मध्ये सहर्ष असं स्वागत. आणखीन एक चांगला चेंडू. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, परंतु त्याच्या विरोधामध्ये उजव्या हाताच्या गोलंदाजानं कमालीची गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी, एक टप्पावरती खऱ्या अर्थानं नियंत्रणामध्ये गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळते मयूर, ज्याच्याकडे शेवटच्या षटकाची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनं षटक हाताळताना फुलर लेनचा चेंडू त्याला टॉस करत असताना पाठीमागे चेंडू सरकलाय. फ्लाइंग स्लिपला थोडीशी चुकी झाली आहे. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. दुसरी धाव घेताना फलंदाज इथे झालाय बाद. षटक क्रमांक 5 व देखील या ठिकाणी समाप्त होत आहे. या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. 30 धावा धावफलकावरती. टार्गेट असेल जतीन राज 11 या टीम समोर 31 धावसंख्येचं, म्हणजे 30 चेंडूंमध्ये 31 धावसंख्येचं टार्गेट आता इथून असणार आहे. ते जतीन राज 11 या टीमच्या समोर गेली आहे, कारण की कमी धावसंख्येचं षटक आता तुम्हाला हातलायचं आहे. पार्टनरशिप जी बिल्डअप झाली आहे पहिल्या षटकामध्ये तिला ब्रेक लावायचं आहे. बरंच काही आता उमेशवरती निर्भर आहे या षटकामध्ये. याबली अप्रतिम फटका, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला पाठवलाय षटकारासाठी. याबली थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर सांगतात व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावफलक आता जाऊन पोहोचते आपण पाहताय. 18 धावा धावफलकावरती. 31चा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. फलंदाज विजयच्या बाटमधून 2 चौकार, 1 षटकार, 2 सिंगल आलात. वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय 9 चेंडूंमध्ये. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू चाललाय एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या पलीकडं आलाय चौकार. चेंडू चाललाय सीमा पलीकडे, आलाय षटकार. मिळतील 6 धावा बॅक टू बॅक. होते त्यानंतर चेंडू डिलिव्हर्ड झाला. विकेट वरून चेंडू निघून गेला. इथून जर पाहायला गेलं तर आपल्याला हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. ह्या डॉट बॉलची खऱ्या अर्थानं गरज होती, कारण की तुमच्याकडे टार्गेट जर पाहायला गेलं ना तर अगदी कमी धावसंख्येचं होतं आणि तिथे तुम्हाला गोलंदाजी ही चांगली करायची होती. तिथे चौकार षटकारांचा मार खावा लागला. हा फटका फसलाय. विकेट आली आहे विजयची, परंतु त्यांना त्याचं काम मात्र पार पाडलंय. 28 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती रवी. जतीन राज 11 टीमचा रवी आता मैदानामध्ये दाखल झालाय. आपण त्याला पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाज थोडासा महागडी काम करत असताना उमेश, परंतु त्यानं त्याच फलंदाजाला नेमकं बाद केलं. इथे फुलटॉस, त्याच्यावरती हा फटका आपण पाहताय. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मिळेल्या चेंडूवरती 1 धाव. एका धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचलाय.
29 म्हणजे अजूनही 2 धाब्यांची गरज आहे. उर्वरित 3 षटकं बाकी आहेत आणि 2 धाब्यांची गरज आहे. या मैदानाचा गेले 2 दिवस जर आपण विचार करायला गेलो ना, तर या मैदानावरती धावा येत नव्हत्या. ज्यावेळी चेस करायचं होतं ना, त्यावेळी चेस करत असताना अगदी शेवटच्या षटकांपर्यंत आपण मॅचेस जाताना पाहायला मिळाल्यात. परंतु या मॅचमध्ये अगदी 31 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांमध्ये या धावसंख्येचा पाठलाग अगदी यशस्वी आपल्याला पाहायला मिळाला. तिसरं षटक आता प्रगतीपथावरती आणि इथून जर पाहायला गेलो तर अवघ्या 2 धाब्यांची गरज आहे. तिसरं षटक जयेश जाधव गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हातानं कट केलाय. अगदी ड्राईव्ह करत असताना समोरून कव्हरमधनं चेंडूला काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. हा विजयी चौकार आलाय फलंदाज रवीच्या बाटमधून आणि ते मात्र विजयी झालाय जतीन राज 11 हा संघ. हार्ड लक टीम हर्षल 11. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नेक्स्ट मॅचसाठी आपण जतीन राज 11ला देखील ऑल द बेस्ट देऊया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दहा चेंडू आणि 26 धावेची ज्याने इनिंग साकारली तो विजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या विजय आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर आमचे सूर्यकांत मस्कर पनवेल 40+ अध्यक्ष, त्यानंतर आदिवासी कर्जत प्रीमियर लीग चे आयोजक सोमनाथजी वाघमारे यांच्याकडून पुरस्कृत केलेला एक स्पोर्ट्स टी शर्ट देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. चला नेक्स्ट मॅच वर्धना पायल 11 आणि फ्रेंडशिप 11 दोन्ही टीमला आज शेवटचा कॉल असेल. चला पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सोमनाथजी वाघमारे साहेब यांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल. वेल प्लेट विजय. चला दोन्ही टीमचे कर्णधार वर्धना पायल 11 टीमचा कर्णधार आणि फ्रेंडशिप 11 टीमचा कर्णधार कोणताही टाइमपास न करता आपल्याला शेवटचा कॉल असेल आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय.